की दुधापासून, वड्यापासून, बाजरीपासून तेलापर्यंत असा एकही पदार्थ नाही की त्याच्यामध्ये भेसळ आढळत नाही. आणि आपण काय म्हणतो हॉटेलमध्ये गेलो, अरे मला चांगलं जेवण दे, स्पायसी दे. इकडे तर्री पण काहीतरी इकडे एक मोठा प्रकार आहे, ते दे. नागपूरला तर कोणतं ते चिकन काय असं सावजी, म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे. ते आपण खातो. म्हणजे काय? ऑइली, फॅटी, सॉल्टी, शुगरी. तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय, तुमचं हार्ट अजून दुसरं तयार होईल. आणि ते विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2020 मध्ये हे आदेश काढले. 2020 एक स्टडी आहे, त्या स्टडीमध्ये असं सांगितलं की इंडियामधला तरुण सर्वसाधारणपणे दिवसातले 7 ते 9 तास हा स्क्रीनवरती घालतो. 7 ते 9 तास. आता 7 ते 9 तास ज्यावेळेस स्क्रीनवरती घालतो, त्या स्क्रीनवरती एक स्क्रोल केल्यानंतर, एक अंगठाने एका बोटाने तुम्ही एक स्क्रोल केल्यानंतर किंवा फॉरवर्ड केल्यानंतर विचार करतो का की आज ज्या जोकवरती मी हसलोय त्याचा अल्गोरिदम ऑलरेडी तिथं टिपलं जात आहे. ज्या फोटोवरती मी नॉट लाईक म्हटलंय तो परत आपल्यासमोर येणार नाहीये. ज्याच्यावरती मी टीका केली आहे ते रील्स मला परत भेटणार नाही आहेत. ज्याला मी लाईक केलंय ते सर्व माझ्यासमोर येणार आहेत. आणि हे 2-3 दिवस झालं की आपल्या मोबाईलवर फक्त आणि फक्त आपल्याला जे आवडतं तेच रील्स यायला, बातम्या यायला, स्क्रोल्स यायला चालू होते. आणि मग आपण स्वमग्न होतो त्याच्यामध्ये. 2 तासाचे 4 तास, 4 तासाचे 9 तास, 9चे 12 तास काय होतात कळत नाही. मोबाईल तुम्ही वापरत आहात का तुम्हाला मोबाईल वापरतोय, हा खरा प्रश्न आज आहे.